एरा सेशन बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण पाहणार आहोत एरा सेशन नंबर 29. तर पहिल्यांदा ॲरो डाऊन करून घ्या. ते इंट्रोडक्शन सेशनला ग्रीन करा. नंतर ॲरो डाऊन करा. तसेच खाली सगळे कंटेंट येते ग्रीन करत जावा. त्यानंतर आहे टेस्ट युअर नॉलेज. त्याच्या खाली आहे नॉलेज चेक. ते नॉलेज चेक नंबर 1 आहे. स्टार्ट करून घ्या. तो पहिला क्वेश्चन आहे डॅश डॅश इज अ शेड्यूल ऑफ ऑल इव्हेंट्स. या प्रश्नाचं उत्तर आहे सेकंड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग आयकॉन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सेकंड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन यू वॉन्ट टू अलाइन पर्टिक्युलर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे थर्ड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन यू कॅन क्रिएट अकॅडमिक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा नंबर. क्लिक करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे पाचवा क्वेश्चन इन द मेन्यू बार गो टू द डॅश डॅश टॅब. या प्रश्नाचं उत्तर आहे फर्स्ट ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. काय ते तुमचे स्कोअर दिसेल. त्यानंतर ॲरो डाऊन करा. त्याच्या खाली आहे नॉलेज चेक नंबर 2. स्टार्ट करून घ्या. तर यात 2 क्वेश्चन्स आहेत. तर पहिला क्वेश्चन आहे व्हॉट इज अ मेजर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन हाऊ डज अ क्लाउड AI असिस्ट. तर या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. काय ते तुमचे स्कोअर दिसेल. त्यानंतर पुढचं नॉलेज चेक आहे. हे नॉलेज चेक नंबर आहे 3. स्टार्ट करून घ्या. यात 2 क्वेश्चन्स आहेत हाऊ डज अ ऑथर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा नंबर. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन व्हाय इज अ डीप लर्निंग इम्पॉर्टंट. या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. काय ते तुमचे स्कोअर दिसेल. त्यानंतर आहे ते सिम्युलेशन क्वेश्चन्स. सिलेक्ट करून स्टार्ट करून घ्या. यात 2 क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे सो चेंज द फाउंड साइजेस. सिलेक्ट टेक्स्ट एंटर स्कूल स्पोर्ट मीट. तर स्टार्ट करून घ्या. फाउंड साइज द्यायचे आपल्याला. फाउंड ग्रुप मधून फाउंड साइज द्या 14. आन्सर आपोआप सबमिट होत आहे. ओके करून घ्या. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन तर सर्च फॉर अकॅडमिक कॅलेंडर विथ फोटोज पॅम्पलेट इन द सर्च बार एरिया. तर स्टार्ट करून घ्या. तर इथे सर्च बार एरियावर क्लिक करा. त्यानंतर इथे अकॅडमिक कॅलेंडर येते त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर क्रिएट ऑप्शनवर क्लिक करा. आन्सर सबमिट होईल ऑटोमॅटिक. ओके करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करा. काय ते तुमचे स्कोअर दिसेल. त्यानंतर आहे सेल्फ पाथ लर्निंग. प्रोसीड करून घ्या. त्यात 5 क्वेश्चन्स आहेत. स्टार्ट करून घ्या. तर पहिला क्वेश्चन आहे व्हॉट इज अन अकॅडमिक कॅलेंडर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर पुढचं क्वेश्चन आयडेंटिफाय विथ द फॉलोइंग इमेज. या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे पुढचं क्वेश्चन आयडेंटिफाय द करेक्ट सेट ऑफ स्टेप्स. या क्वेश्चन आन्सर आहे फोर्थ ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे पुढचं क्वेश्चन युअर फ्रेंड वॉन्ट्स टू नो हाऊ फाईल कलर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे थर्ड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर पुढचं क्वेश्चन आहे यू वॉन्ट टू इन्सर्ट अ पिक्चर फ्रॉम युअर डिव्हाइस. या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा नंबरचं. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. काय ते तुमचे स्कोअर डिटेल्स मध्ये जाऊन स्कोअर पाहून घ्या. त्यानंतर आहे गाइडेड डू इट युअर सेल्फ. स्टार्ट करून घ्या.
यात 5 क्वेश्चन्स आहेत. पहिला क्वेश्चन आहे, इन द डिस्प्ले शीट कॉपी रो नंबर 4 अँड पेस्ट इनटू रो नंबर 20. स्टार्ट करून घ्या. रो नंबर 4 ला सिलेक्ट करायचा आहे, कॉपी करून घ्या. त्यानंतर आपल्याला रो नंबर 20 वर सिलेक्ट करा. इथे पेस्ट करायचा आहे. इथं आहे पेस्ट ऑप्शन, पेस्ट करून घ्या. त्यानंतर सबमिट करून घ्या आन्सर. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन, सिलेक्ट द सेल B2 ते F2 अँड मर्ज सेल. तर स्टार्ट करून घ्या. B2 ते F2 सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर अलाइनमेंट ग्रुप मधून मर्ज सेंटर ऑप्शन मध्ये जाऊन मर्ज सेल करून घ्या. त्यानंतर सबमिट करा आन्सर. सेम प्रोसेस करा अजून एकदा. तर B2 ते F2 आहे. त्यानंतर अलाइनमेंट ग्रुप मधून मर्ज सेंटर मधून मर्ज सेल करून घ्या. सबमिट करून घ्या. त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन, डिस्प्ले शीट इन्सर्ट रेक्टँगल शेप इनटू E2 सेल. तर स्टार्ट करून घ्या. E2 ला सिलेक्ट आहे, तर त्यात रेक्टँगल शेप घ्यायचा आपल्याला. इन्सर्ट मध्ये जाऊन शेप ऑप्शन मध्ये जावा. त्यानंतर इथून रेक्टँगल शेप घ्या. त्यानंतर त्यात क्रिएट करून घ्या. आन्सर सबमिट करून पहा. त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन, तर सिलेक्ट द ग्रीन कलर रेक्टँगल शेप अँड चेंज द शेप फाईल कलर ऑर्गॅनिक असेन टू. तर स्टार्ट करून घ्या. तर इथे शेप आहे ग्रीन कलरचं, त्याला सिलेक्ट करा. त्यानंतर फॉर्मॅट ऑप्शन मध्ये जावा. त्यानंतर शेप फाईल मध्ये जावा. तर इथे ऑरेंज कलर अप्लाय करायचा आपल्याला. असेन टू लाइटर 40%. क्लिक करा. त्यानंतर सबमिट करून पहा. त्यानंतर आहे पाचवा क्वेश्चन, सिलेक्ट द सेल C2 सप्टेंबर मेक इन मिडल अलाइनमेंट. स्टार्ट करून घ्या. तर C2 इथे सप्टेंबरला सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर अलाइनमेंट ग्रुप मधून इथे मिडल अलाइनमेंट करून घ्या. त्यानंतर सबमिट करून पहा. अशा प्रकारे 5 क्वेश्चन संपलेले आहेत. त्यानंतर एंड एक्झाम करून घ्या. काय ते तुमचे स्कोअर दिसेल, स्कोअर पाहून घ्या. त्यानंतर पुढचा आहे सेशन कम्प्लिटेशन टेस्ट. स्टार्ट करून घ्या. यात 10 क्वेश्चन्स आहेत. तर पहिला क्वेश्चन आहे, यू आर एडिटिंग अ व्हिडिओ अँड नीड हर. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे सेकंड ऑप्शन, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन, ॲट अ बँक यू सी अ डिव्हाइस दॅट. या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबरचं, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन, ड्युरिंग अ ड्रायव्हिंग कॉम्पिटिशन. या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन, इन अ व्हिडिओ गेम यू यूज स्टिक लाईक. या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा ऑप्शन, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे पाचवा क्वेश्चन, अ स्टुडंट कंट्रोल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर 6वा क्वेश्चन, वाईल डुईंग होमवर्क यू स्क्रोल. या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 7वा क्वेश्चन, युअर फ्रेंड यूज अ फॅटबॅट डिव्हाइस. या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 8वा क्वेश्चन, इन ॲन ऑनलाईन क्लास यू सी युअर टीचर व्हिडिओ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 9वा क्वेश्चन, यू स्पीक इन टू स्मॉल डिव्हाइस कनेक्टेड. त्या प्रश्नाचं आन्सर आहे सेकंड ऑप्शन, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 10वा क्वेश्चन, युअर स्कूल यूज अ डिव्हाइस. त्या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा नंबर, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. पाहिजे तुमचे स्कोअर दिसेल. त्यानंतर खाली होमवर्क आणि MICT बुक हे सगळे ग्रीन करत जावा. हे ग्रीन झाल्यानंतर सगळे ग्रीन झाल्यानंतर सेशन कंप्लीट आहे का नाही बघून घ्या. तिथे ग्रीन पट्टी आलं असेल तर तुमचं सेशन कंप्लीट आहे म्हणून समजून घ्या. धन्यवाद.